हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करणार आहे। तर आता गणपती यायला फक्त एकच दिवस राहिला आहे आणि मला सगळं आवरायचं आहे पटपट। तर म्हणून मग उद्या होणार नाही म्हणून आजच मोदक बनवायला चालू केलं आहे मी। तर इथं मी गव्हाच्या पिठापासून मोदक बनवते आणि इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता ते भाजून घेते आणि पूर्ण असं थोडंसं तूप टाकत असं भाजून घ्यायचे। रेसिपी तर मी तुम्हाला शेअर नाही करणार आहे, कारण रेसिपी एवढं म्हणजे खूप वेळ लागतो एकतर व्हिडिओ बनवायला, तर जास्त व्ह्यूज वगैरे पण येत नाहीत। तर त्यामुळे मग विचार केला की राहू दे, थोडंफार शेअर करेन तुमच्यासोबत काय काय बनवलं। आणि मग ह्याच्यामध्ये खूप सारा वेळ गेला पण, कारण ह्याच्या आधी मी 1 ते 2 वेळा मला वाटतं बनवलेले, पण खूप दिवस झाले आता हे काय आठवणीत नाही आहे। त्यामुळं मग यूट्यूबवरती बघूनच रेसिपी बनवली, पण खूप दिवस झालं बनवले त्यामुळे आता आठवणीतही नाही। तर आता तो पीठ भाजते तोपर्यंत मग दुसरं काहीतरी काम करून घ्यायचं, म्हणून मग इथं ड्रायफ्रूट्स जे आहेत ते सगळे कट करून घेतले आणि व्यवस्थित एका छोट्या डब्यात ठेवून दिले, कारण आता 1-2 दिवसातच हे सगळं संपून जाईल। मग प्रत्येक वेळी कट करून बसण्यापेक्षा हे असं थोडंसं तयारी केलेली बरी पडते। तर आता पीठ भाजत चांगलं एक अर्धा तास होऊन गेलं आहे पिठाला भाजून, कारण मी पीठ जास्त घेतलेलं क्वांटिटी, तर त्यामुळे थोडासा वेळ पण जास्त लागला। आता ह्याच्यात पिठी साखर टाकली आणि मिल्क पावडर टाकली आहे। तर तूप जास्त टाकलं की त्याला बाइंडिंग छान येतं, मला वाटतं माझं तूपच कमी पडलं। आणि ह्याचा ॲक्च्युली काय झालं, मोदक बनवताना पहिला मोदक जो आहे तर तो खूप छान आला। आता मी वेलची पावडर टाकली, पहिला मोदक छान आला, मी लगेच भापांना ठेवला पण। आणि परतचे जे मोदक होते तर ते येतच नव्हते, खूप वेळ ट्राय केला मी। तर माझ्याकडून काय चुकत होतं, मी जेव्हा मोदक असा ह्याच्यात साच्यामध्ये बनवत होते तर जास्त प्रेस करत होते, त्यामुळे ते याला असं जास्त बाइंडिंग नसतं, थोडंसं असं ठिसूळच असतं हे पीठ। तर त्यामुळं असे जास्त असा प्रेस केला की आपण फुटतात ते जास्त, तर तसंच होत होतं, नीट असा शेपच येत नव्हता। मग बराच ट्राय केला आणि मग शेवटी मग 1-2 थोडेसे हळू थोडंसं प्रेस करून बघितले, मग ते जमले। फक्त मागून थोडंसं प्रेस केलं की मग जमले, पण त्याच्या आधी खूप वेळ म्हणजे असं मला ट्राय करावा लागला। हा पहिलाच मोदक आला आणि ह्याच्यानंतर बराचसाच वेळ गेला ह्याच्यामध्ये माझा। तर माझ्यासोबत तर असं कधी होतं, नेमकं असं काही महत्त्वाचं काम असलं तर बरोबर हे असं काहीतरी फसतं। तर तुमच्यासोबत असं होतं का कधी, मला सांगा नक्की। तर मग ह्याच्यासोबतच स्वयंपाकाची पण तयारी करत होते, वरणासाठी डाळ लावून ठेवली, डाळ शिजली की लगेच मग भात पण लावून घेतला। तरी माझे काही मोदक जे होते तर ते बनले नाही आणि फायनली 1-2 तासाच्या प्रयत्नानंतर हे मोदक छान असे बनून तयार होते, रेडी होते, मग छान बनले। तर मग त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला चालू केलं, कारण आधीच मोदक बनवण्यातच वेळ गेलेला खूप सारा, त्यामुळे लगेच चपाती लाटून घेतल्या त्याच तव्यावरती। आणि आता इथं सुकी भाजी नाही बनवणार आहे आज, कारण वरण होतं, थोडंसं मग आम्रखंड वगैरे काहीतरी घ्यायचं किंवा श्रीखंड असं म्हणलं, आणि वडी बनवणार आहे फक्त। तर एकच आता हे पान राहिलेलं आळूवडीचं, हे घरचे जे मी रोप लावलं होतं आळूचं विंडोमध्ये, तर तेच आहे, एक पान राहिलेलं होतं आणि पीठ पण थोडंसं शिल्लक होतं। तर 2 दिवस ह्याच्या मी आळूवड्या बनवल्या आणि ह्या खूप टेस्टी लागतात, त्यामुळं मग मी बनवते कधी तर मी, पण शक्यतो मला असं फ्राईड नाही आवडत, पण तरी ह्या खूप टेस्टी असतात अशा फ्रायवाल्या, पण मला उकडलेल्या आवडतात। तर आता ही आळूवडी लगेच फ्राय करून घेतली।
आणि इकडे यांचं चाललं होतं डेकोरेशनचं काम, तर आत्ताच चालू केलं आहे, कारण ह्या दोघींना घेत घेत करायचं म्हटलं तर खूप वेळ लागला. तर फायनली 8 वाजता चालू केलेली यांनी. माझं स्वयंपाक झाल्याशिवाय यांना काही करता आलं नाही, कारण ह्या दोघींना घ्यायला लागत होतं. त्यामुळं मग परत हे डेकोरेशनचं वगैरे करत होते आणि मग त्यानंतर थोडंफार असं स्वयंपाक वगैरे इकडं बघत तिकडं बघत असं माझं चालू होतं. तर यावर्षी आम्ही गौराई जी आहे तर ते बेडवरती बसवणार आहे. तर बेडवरती का, कारण आता परी पण चालते नेमकी आणि सगळीकडे फिरते वगैरे, विहीच्या तर हाताला सगळंच येतं आणि ते म्हणजे ओढला वगैरे किंवा गौराई किंवा गणपती जे आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे दुखावायचं नसतं त्यांना. तर त्यामुळं मग विचार केला की बेडवरतीच ठेवायचं. खरं तर आम्ही हॉलमध्ये बसवत होतो आधी, पण आता यांच्यापासून भीती वाटते त्यामुळं मग दरवाजा बंद करून ठेवायला लागतो बेडरूमचा आणि गणपती मग बेडरूममध्येच बसवते. मध्येच मग जेवण वगैरे करून घेतलं आणि आता जेवण करून हे परत पुढचं डेकोरेशन करत होते आणि मग मी थोडंसं जे होते तर ते दुसऱ्या तयारीला लागले. दुसऱ्या म्हणजे मला मगाशी सांगितलं मी लाडू वगैरे किंवा बाकीचं जे काही काही होतं ते करायचे होते. मगाशी गव्हाच्या पिठापासून मोदक बनवले आणि उद्या मी दरवर्षी चतुर्थीला गणपती जेव्हा येतात तर तेव्हा 5 प्रकारचे मोदक करते. 2-4 वर्ष झाले, तर मग यावर्षी पण खंड नको पडायला म्हणून मग करते. या मागच्या वर्षी तर प्रेग्नन्सी वगैरे होते, आईकडेच होते, त्यामुळं काही नव्हतंच, पण यावर्षी तर करायचे म्हटलं. तर त्यामुळं मग रव्याचे जसे लाडू वळते तर ते फक्त तसंही मला लाडू असं वळायला येत नाहीत हाताने, त्यामुळं मी साच्यात घालूनच बनवते. तर तेच आता मग मोदक पण बनवणार आहे त्याचेच. तर तेच इथं लाडू वगैरे पाक वगैरे बनवून घेतला मी. भांडी वगैरे आवरून ठेवली होती, भांडी वगैरे घासून झाली होती, परी वगैरे पण झोपली होती आत्ता. आणि मग मी रव्याची जे मोदक जे आहे तर त्याचा पाक बनवला. तर पाक थोडासा अर्धा तास वगैरे होणार होता, उशीर होणार होता. मग एवढी कपॅसिटी नव्हती माझी थांबायची, म्हणून मी तसंच ठेवून दिला. थोडंसं गरम केलं की लाडू वळता येतात. मग आता म्हटलं सकाळी बनवायचे आणि मग मी झोपून गेले. तर डेकोरेशन कसं वाटतं सांगा नक्की. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.